कासारवाडीला माहित होतं तरी शब्द तो शिल्लक राहतो. तुला म्हणून सांगते, कोणाला मारू? बरं, महिलांच्या मनात का राहत नाही याचं कारण सांगू का तुम्हाला? ज्यावेळेस कर्ण मेला ना महाभारतामध्ये, त्यावेळेस कुंती माता रडायला लागली. धर्मराजाने सांगितलं, आई अगं तो दुश्मन होता, मग तू रडतीये का? त्यावेळेस कुंतीने हात जोडले, अरे तो कर्ण तुमचा भाऊ होता रे मोठा. त्यावेळेस धर्मराजाच्या डोळ्याला धारा लागल्या. अगं वेडे, युद्धाच्या अगोदर जर तू मला सांगितलं असतं तर मी कर्माचे हात जोडले असते. अरे सूर्यासारखा तेजस्वी माझा भाऊ जर कशामुळे गेला असेल माय, तर तुझ्या शांत राहण्यामुळे गेलाय. म्हणून मी शाप देतो, याच्यानंतर तुमच्या मनात काही राहणार. म्हणून चांगला व्यवहार दाजी बायकोला सांगायचा नाही. बरोबर आहे का नाही? महिला मंडळीच्या मनात काहीच राहत नाही, कारण हा धर्मराजाने दिलेला काय आहे? शाप आहे. मग प्रत्येक गवळण गवळणीला सांगू लागली. किती सुंदर आहे पहा. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. टाळी टाळी हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. हो एक धावती की पुढे, ताटी वाटी सुंटावळे. की पुढे वाटी ताटी सुंटावळे. वान घेऊन या ताटी नंदा घरी झाली ताटी. सुयनीची गलबला झाली, दासी जणी हेल घाली. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 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 प्रत्येक गवळण गवळणीला सांगू लागले, ए अगं ऐकलंस का काय झालं? काय नाही, अगं यशोदेला कृष्ण झालाय. बरोबर आहे का नाही? आणि मग तिथं माझ्या जनाबाई होत्या. सुयनीची गलबला झाली, दासी जणी हेल. हेल कळतं का माया हो तुम्हाला? मामी हेल कळतं ना? अख्ख्या लोकांमध्ये फक्त आमच्या मामीला हेल कळलं बा. नाही ती तरुण पुरीला हेल कळत नाही, बेल कळत नाही, डेल कळत नाही. काय कळणार आहे महाराज? हेल म्हणजे काय सांगू का तुम्हाला? 25-30 वर्षापूर्वी एखादी मुलगी जर बाळंतीण झाली, पूर्वी हॉस्पिटलमध्ये बाळंतीण होत नव्हत्या महिला. गावामध्ये एखादी माय माऊली असायची, ती काय करायची? मुलीचं बाळंतपण करायची. त्या गल्लीमध्ये जर एखादी मुलगी बाळंतीण झाली तर तिच्या गल्लीतल्या जेवढ्या काही माय माऊल्या होत्या तेवढ्या हंड्यानं पाणी आणायच्या आणि तिच्या राजनात टाकायच्या. याला काय म्हणतात माया हो? लिहून ठेवा. आता ही पद्धत दिवसांदिवस बंद झाली. तुम्ही म्हणसाल महाराज का? 100%पैकी 100% मुलींची डिलिव्हरी आता हॉस्पिटलच व्हायला लागली. मग पाणी घेऊन दवाखान्यात जाता का? काय झालं काही कळत नाही महाराज. दिवसांदिवस सगळं चेंजेस झालेलं आहे. म्हणून तिथं कोण होत्या? माझ्या जनाबाई होत्या. आनंदात आहे. कृष्ण गोकुळी जन्मला, गोकुळीच्या सुखांत पार नाही लेका. बाळ कृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी. गुडिया करते कथा गाती गाणे, घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास. चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी. एका हिंदी कवीने खूप सुंदर वर्णन केलं. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, 100 बार बधाई लोगों, 100 बार बधाई लोगों, लाखों बार बधाई. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. काय वातावरण होतं पहा. चमत्कार सा हो गया लोगों,
तुमच्या नाही होत का? तुमच्या दाढ्या काळ्या होत नाही का? तुम्ही भगवंताच्या चरित्रावर का आरोप करताय मला काही कळत नाही. असणारी मंडळी, जेवढे काही आतापर्यंत आरोप झाले भाऊ तेवढे फक्त हिंदू धर्मावर झालेले आहे महाराज. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, तुमचा एखादा जर मुस्लिम मित्र असेल ना, त्याच्यासोबत तुम्ही मस्जिदमध्ये जा गाड्यांनो. तो कशी नमाज पडतो एकदा पाहून तर या. अरे मुस्लिम धर्माचा मनुष्य ज्यावेळेस नमाज पडतो त्याच्या समोर अल्ला नावाचा फोटो नाहीये, अल्ला नावाची मूर्ती नाहीये, अल्ला नावाचे पुतळा सुद्धा नाहीये. एका भीतीकड पाहून नमाज पडतात महाराज. ते किती? एका भीतीकड पाहून नमाज पडतोय मुस्लिम समाज. तरी पण 100%पैकी 100% मुस्लिमांना त्यांच्या अल्लाचं अस्तित्व मान्य. अरे भगवंताची मूर्ती समोर असून सुद्धा आपल्या मनात संशय येतो. आपण किती अभागी लोक आहोत महाराज. मी तर भगवंताला हेच सांगतो, हे भगवान, अरे मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. चमत्कार सा हो गया लोगों, हो गई बात निराली, रात रात में नंद बाबा की ये तो दाढ़ी हो गई काली. एवढा आनंद आहे, पण एकीकडे आनंद आहे आणि एकीकडे सुख आहे. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचा काप सुटला, कंसाने तातडीने मीटिंग भरवली. ऐका हो ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं जाईल. तुम्ही असं नका म्हणू की सरकार आताच महिलांवर प्रसन्न आहे. द्वापार युगामध्ये सुद्धा महिला कुठेही बिचाऱ्या पुढेच आहे. बघा ना तुम्ही, आज सुद्धा आपल्या धर्ममंडपामध्ये महिलांपेक्षा पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. गुरुचरित्र पारायणाला सुद्धा पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. हरिपाठाला सुद्धा जास्त आहे. महिलांसारखं भाविक, महिलांसारखं धार्मिक, महिलांसारखं श्रद्धाळू जगात दुसरं कोणीच नाहीये. पुतणीनं विडा उचलला. ए दादा, 2 दिवस झालं पोरग जन्माला आलं आणि त्याला मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं हे काम मी तुझं फ्री करून देते. सुंदर असा शृंगार केलाय आणि शृंगार करून पुतना यशोदेकडे गेली. यशोदे, अगं बाळ झालंय तुला सांगितलं नाही. यशोदा म्हणे खूप धावपळ होती ग, कळालं नाही. कुठं आहे तुझं बाळ? आता झोपी घातलंय ग. आणि देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो, किती भोळी माय आहे माझी. माझं बवणीचं गिराईक जर परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक एवढे हुशार असतात महाराज, बवणीचं गिराईक किती का हलकट असे ना मामा, परत जाऊ देत. कासारवाडीत एक माय माऊली वांगी विकत होती. एक माणूस तिच्याकडे गेला, मावशी वांगे काय किलो आहे ग? ती म्हणली दादा 30 रुपये किलो. अगं 25 न दे ना. कासारवाडीचा दत्त मंदिरामध्ये सप्ताह आहे, महाराज लोकांना मसाला वांगा आणि बाजरीची भाकर खाऊ घालायची. ती म्हणे बाबा याच वांग्यावर माझ्या लेकरांचं शिक्षण आहे, रूम भाडं द्यावं लागतं. असं करा ना, मी 3 रुपये कमी देते, 27 न घ्या ना. हा म्हणला 25. ती म्हणायची 27. ती म्हणे दादा नाही पुरत. हा म्हणला अगं दे ग, 25 किलो घ्यायचं, एकही टोपल्यात वांग शिल्लक ठेवत नाही, सगळं घेऊन जातो, दे ना 25 न. ती म्हणली दादा पुरत नाही हो, 27 न 28 न माझी खरेदी, 1 रुपया तर मला त्याच्या मागे उरला पाहिजेत का नाही. तुम्ही असं करा ना, 27 न घ्या. हा म्हणला 25. ती म्हणायची 27. म्हातारी थोडी ग्रामीण भागातली होती. ती म्हणे भाऊ मला तुला वांगे द्यायचे. पण तो खूप हट्टी होता आपला सुनील येडे सारखा. आलं का? हा इकडे या, इथे या. भाऊ पुढच्या वर्षी जर हे 3 सप्त्यात असेल तर मी तारीख देणार. खरं सांगतो महाराज, अवघड नाही हे. किती त्रास देतात बाबा हे. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या, कीर्तनाकडे या. ती म्हणली 27. हा म्हणला 25. अगं देऊन बघ, माझ्या हातानं बवणी करून बघ, संध्याकाळपर्यंत एकही वांग शिल्लक राहणार नाही. बाई थोडी हुशार होती, म्हणे का रे मेल्या, तुझ्या हातामध्ये अशी काय जादू आहे? हातीला सांगत होता, अगं वेडे माझ्या बापाची 100 एकर जमीन गमावली ग ह्या हातानं, तू टोपलं भर वांगी काय घेऊन बसली. बवणीचं गिराईक परत जाऊ द्यायचं नाही. पुतना आली आणि भगवंताकडे बघितलं. भगवंताने पुतनाकडे पाहिल्यानंतर भगवंताने डोळे लावले. याचे भागवतामध्ये 24 कारण आहे. किती कारण आहे? पुतनेचं स्वरूप पाहिल्यानंतर भगवंताने डोळे का लावले? भगवंताच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये सूर्य आहे. ते चंद्र सूर्य विचार करतात, एवढा गोड असणारा माझा जगाचा मालक ही पापीने मारण्यासाठी आली, हिचं तोंड पाहायचं नाही. दुसरं कारण असं सांगितलंय, भगवान परमात्मा विचार करतो, मी तर गोकुळामध्ये माखन मिश्री खाण्यासाठी आलोय आणि मला 6व्या दिवशी विष पेण्याचं काम माझं नाही. कोणाचं आहे? भगवान भोलेनाथाचं आहे. मग डोळे लावून भगवान शंकराची स्तुती केली. तिसरं कारण असं आहे, भगवंत म्हणतात जरी मला ही विष पाजण्यासाठी आली तरी पण हिला स्तनपान करण्याचा अधिकार का प्राप्त झाला? मागच्या जन्मात गेली. ही बलीची मुलगी रत्नमाला होती. वामनाचं बटुरूप पाहिल्यानंतर रत्नमालेला वाटलं, हा जर माझा मुलगा असता तर मी याला काय केलं असतं? स्तनपान. पण वामनाने बलीला पाताळात घातल्यानंतर तीच रत्नमाला म्हणते, माझ्या स्तनामध्ये जर विष असतं तर मी याला काय केलं असतं? विष पाजून
भगवंत म्हणले काळजी करू नको, ही तुझी इच्छा मी द्वापार युगात पूर्ण करील. आणि चौथं कारण असं आहे, देव विचार करतात, अहो जरीही विष पाजण्यासाठी आली तर काम तर मात्र मायेचंच करते ना, आईचंच करते ना. जगातली कोणतीही सुंदर स्त्री स्तनपान नाही करू शकत, स्तनपान फक्त आपली मायेच करू शकते. मग जी मुक्ती यशोदेला काही दिवसानं द्यायची होती ती मुक्ती पुतनेला सहज देऊन टाकली. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तू आसन कादिकाचेनी सायुज्य सौर सुधीतला पुतने विषयाची स्तनपाने मारू आली. भगवंताला पुतनेनं उचललं, दूध पेलं, विष पेलं, पंचप्राण ओढायला लागले. त्यावेळेस पुतना घाबरली. काय गोड दशमस्कंदामध्ये श्लोके पहा. पुतना ओढायला लागली, देवा सोड, सामुंच मुंचालमिती प्रभाश्रेणी स्फिड्डमाला अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुज मोह प्रसन्न गात्रा श्रीपती रुडदा. देवा सोड, देवा सोड, देवा सोड. देवानं पुतनेला सांगितलं, पुतने पहिलं तर मी कोणाला धरत आणि एकदा का धरलं तर मरेपर्यंत सोडत गोविंदाये नमो नमः. आता पुतना मारली. दुसरा माबळ भट्ट आला होता. मला एक छोटीशी शंका तुम्हा सर्व मंडळी समोर उपस्थित करायची, लक्ष देऊन ऐका. 18,000 श्लोक आहे भागवतामध्ये. किती श्लोक आहे? 18,000 श्लोक. तुम्ही पहा, त्या 18,000 श्लोकामध्ये कुठंही माबळ भट्टाचं नाव आलेलं नाही. आणि नामदेवराय तर सांगतात, विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ, जानवे तुटले पंचांग फाटले, धोतर गळाले डुंगणाचे. इथं संप्रदायामध्ये सगळ्यात मोठी खंत ही आहे, भागवतात माबळ भट्टाचं नाव नाहीये आणि नामदेवरायनं वर्णन केलंय. मग नामदेवरायचं खरं मानायचं का भागवत खरं मानायचं? नामदेवरायचं खरं मानायचं का? 5,500 वर्षापूर्वी व्यासांनी जे भागवत लिहिलंय त्या 18,000 श्लोकामध्ये माबळ भट्टाचं नाव नाहीये. आणि नामदेवराय तर आपल्या गाथ्यामध्ये सांगतात की विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ. मग आपण संप्रदायाच्या मंडळीने भागवत खरं समजायचं का नामदेवरायचं प्रमाण? याच्यापेक्षा सोपं करून सांगतो तुम्हाला. ज्या काही गोष्टी व्यासांनी भागवतात लिहिल्या, समाधी अवस्थेमध्ये त्यांना जे जे दिसलं ते गणपतीरायाने काय केलंय? लिखाण केलंय. पण नामदेवरायाने जे लिखाण केलं ते समाधी अवस्थेमध्ये नाहीये. आमचे आता मामा आहेत, है ना मामा? मामाचा स्वभाव खूप शांत आहे. त्यांच्यासारखा चांगला माणूस या ग्रुपमध्ये दुसरा कोणीच नाहीये. खूप शांत माणूस आहे. पण मामा किती भांडण करतात हे तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती आहे, कारण तुम्ही 2 तास कीर्तनापुरतं फक्त मामांना पाहिलेलं आहे. बाकीचे 22 तास मामा कोणासोबत असतात? माझ्यासोबत असतात. कोणासोबत असतात? माझ्यासोबत. मी हे उदाहरण मामासाठी नाही दिलं, पटवून देण्यासाठी सांगितलंय. व्यासांनी जे भागवत लिहिलंय ते समाधी अवस्थेमध्ये लिहिलंय. आणि नामदेवरायांनी जे चरित्र लिहिलं, जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, आणि जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा, जे व्यासाकून भागवतात राहिलंय ते नामदेवरायाने गाथ्यामध्ये पूर्ण केलंय. विठ्ठल अनेक राक्षस मारले. अगं बगरी ठामारीला बाळपणी अवघी दैत्य खानी बुडवली आणि आता जगाचा मालक रांगायला लागला. नामदेवराय सांगतात, तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, हा रंग निरंगनात तुम्ही देखीलास, रंग निरंगनात तुम्ही देखीलास. तळवे तळ हात टेकीत, तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंग निरंगनाथ तुम्ही देखीलास, रंग निरंगनाथ तुम्ही देखीलास. गवळण दसवंती पैसा गे, आले कृष्णाचे निमागे, येणे वो श्रीरंगे नवनीत माझे भक्षिले, तळवे तळ हात टेकीत, हो तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंग निरंगनाथ तुम्ही देखीलास, रंग निरंगनाथ तुम्ही देखीलास. रंग निरंगनाथ तुम्ही देखीलास, रंग निरंगनाथ तुम्ही देखीलास. टाळी वाजवा एकदा कृष्णदासासाठी. काय नामदेवराय वर्णन करतात? एने माझे कवाड उघडिले, एने सिंके ओ तोडिले, दया दुधाचे भक्षिले ओलंडिले ताकाते, ऐसे जरी मी जाणते, यमुना पाणी आणच दाते,
धरुणी कृष्णासी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विठेवर भक्त पुंडलिकासाठी रांगायला लागला जगाचा मालक. रांगता रांगता गल्ली बोळीत फिरायला लागला. पोरांकडे गेला. पोरांच्या तब्येती वाळून गेल्या होत्या. पोरांना सांगितलं, पोरांनो का रे असे का वाळून गेले तुम्ही? आपल्या कासारवाडी परिसरामध्ये एवढे बिअर बार असताना असे सुकले का तुम्ही? असं नाही म्हणला देव. अरे आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना असं वाळून का गेले? पोर रडायला लागले. देवा, जेवढं दही दूध तूप लोणी तेवढं सगळं डेअरीला जातं. डेअरीला काही राहत. मग भगवंतानी पक्ष स्थापन केला. माखन चोर मित्रमंडळ, अध्यक्ष भगवान, उपाध्यक्ष बलराम दादा, सचिव पेंद्या. ट्रस्टीमध्ये सगळ्यात चांगलं खातं सचिवाचं असतं, म्हणून सचिव गरीब पाहिजेत बरं मामी. बरोबर आहे का नाही? सचिव कसा पाहिजेत? नाही तर अध्यक्षाची सही करून कधी सचिव पैसे काढल काही सांगता येत. गरीब पाहिजे सचिव. सचिव पेंद्या होता. तेव्हा म्हणे चोऱ्या करायच्या, मग काही AK-47 काही बंदूक, वस्त्रगाळ माती घेऊन यायची. सराट्याचा काटा असतो बघा, तो एक काटा घेऊन यायचा, काठी घेऊन यायची, खडे घेऊन यायचे. देव म्हणे का वेळा झाला का बे तू? ही वस्त्रगाळ माती काय करायची? अरे एखाद्या गवळणीच्या घरी आपण दही दूध तूप लोणी खाल्लं आणि पळायला लागलो आणि तिला जाग आली आणि ती जर आपल्या मागं लागली तर आपण हातातली माती घ्यायची, तिच्या डोळ्यात टाकायची, ती डोळे चोळत बसल, आपण पळून जायचं. पेंद्या हुशार होता म्हणे देवा. आणि ती जर चष्मा घालून आली तरी? मग तो सराट्याचा काटा टाकून आपण, तो सराट्याचा काटा टाकला, तिच्या पायात तो काटा मोडल, ती काटा काढूस तर आपण पळून जाऊ. पेंद्या हुशार होता, सचिव होता ना तो. पेंद्या म्हणे जर ती सँडल घालून आली तर? देवाला राग आला आणि देवाने एकदाच सांगितलं, हे बघ, पक्षात जर राहायचं असेल तर पक्षाच्या विरोधात कारवाई करता येणार, पक्षाच्या विरोधात बोलता येणार नाही, तर तुझ्या मागं कधी ईडी लावील आणि तुला कधी जेलमध्ये टाकील काही सांगता येत. तुम्ही म्हणसाल तसं. मग सर्व देवाने सगळ्यांना एकत्रित केलं आणि सांगितलं, हे बाबांनो, आनंद प्राप्त करून घ्यायचंय ना, समाधान प्राप्त करून घ्यायचंय ना, सुख प्राप्त करून घ्यायचं ना, मग मी सांगतोय माझ्या मागे या अभंगाचं पहिलं. याल तरी यारे लागे, 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 याल तरी यारे अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे मागे, आधी देतो पोटे भरी, आधी देतो पोटे भरी, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाने सांगितलं, आनंद प्राप्त करून घ्यायचाय ना. बसणारी मंडळी, अरे माणसाने माणसाकडून अपेक्षा करणं कसं शक्य होईल महाराज? जगातला प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे, परिपूर्ण फक्त देव आहे. आणि त्या देवाच्या मागे जा. आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो बरी. पण हे करत असताना हळूहळू चला, कोणी कोण असी न बोला. शेवटी तुकोबराय सांगता, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू. सांडा घाटे म्हणजे कीर्तन ऐकत असताना, रामायण ऐकत असताना, भागवत ऐकत असताना आपल्या अंतकरणातले जे विकार आहे ते गेटच्या बाहेर ठेवा. म्हणजे कीर्तनकारांनी काही सांगितलं तुमच्या मनात उतरल. तुम्ही सगळ्या माता मावल्या, हापशे आता बंद झाले, पण ग्रामीण भागामध्ये हापशे होते. हापशावर पाणी आणण्यासाठी गेल्यावर रिकामा अंडा घेऊन जाता. माया का भरलेला? बोलत चला. रिकामा का भरलेला? रिकामा. रिकामा हंडा घेऊन गेल्या, हापशाखाली जर ठेवला ना, हापसा हापसला तर हंडा भरल. आणि जर भरलेला हंडा त्या हापशाखाली लावला आणि जर हापसत बसलो तर हाय ते पाणी सांडल, हापसा भरणार. एक माय माऊली खूप हुशार होती, तिला 150 हानी म्हणतात. तिनं हंडा लावला हापशाखाली आणि 6 महिने हापसत बसली, पण हंडा भरला. तिनं काय केलं, हंडा कसा ठेवला तसं उबड्या हंड्यानं कीर्तनाला येऊ नका, विनंती माझी तुम्हाला. हंडी रिकामी घेऊन या ना.
हंडी कशी घेऊन या. अरे काल्याचं कीर्तन सप्ताह जातीवाद संपवण्यासाठी आहे, अंतकरणातला भेद संपवण्यासाठी आहे, अंतकरणातलं राजकारण संपवण्यासाठी आहे. मी खरं सांगू का महिला, पहिला जातीवाद जर या वारकरी संप्रदायामध्ये कोणी संपवला असेल तर माझ्या ज्ञानोबरायांनी संपवलेला आहे. आणि त्या ज्ञानोबरायचे आपण अनुयायी आहोत. म्हणून तुका म्हणे सांडा घाटे ते नेनका भरू पोटे. भगवंताच्या खोड्या सुरू झाल्या. 12:30च्या पुढे वेळ गेलाय. मला पुढेही बहुत करणे आहे. 500 किलोमीटर प्रवास आहे. त्याच्यामुळं आपण, आणि मला एवढं तर निश्चित माहिती आहे, मी 4 तास जरी कीर्तन केलं तर तुम्ही सुधारणार. वा का वेळ वाया घालायचा. शॉर्ट बट स्वीट थोडे परी. म्हणजे तुम्ही किती हुशार लोक आहे, किती सत्य बोलतात. मला पांडुरंगा हे लोक असेच विसरबोळे राहू दे रे बाबा. याच्यापेक्षा मी दुसरं देवाला काय मागू शकतो. जगाचा मालकाच्या चोऱ्या सुरू झाल्या. गवळणी म्हणू लागल्या, बाई आतापर्यंत तर गोकुळामध्ये काही चोऱ्या झाल्या नाही, पण या नंदबाबाला पोरग झालं तेव्हापासून चोऱ्या सुरू झाल्या. बरं, नंदबाबा काही ग्रामपंचायतचे सदस्य थोडे होते. एकट्या नंदबाबाकडे 9 लाख गायी होत्या. किती लाख गायी होत्या. लोक म्हणतात अंधश्रद्धा आहे महाराज. अरे नाही रे बाबा हो. अजून सुद्धा तुम्ही वृंदावन मध्ये बरसाना आहे, त्या बरसानामध्ये काय त्या बाबाचं नाव, रमेश बाबा म्हणून. अजून सुद्धा 2025 मध्ये त्या महात्म्याकडे 2.5 लाख गायी आहे. किती आहे. 2.5 लाख गायी. अरे बरसाण्यासारख्या ठिकाणी 2025 मध्ये जर एखादा महात्मा 2.5 लाख गायी सांभाळत असेल तर देवाच्या बापाकडे 9 लाख गायी काय विशेष आहे महाराज. म्हणून चरित्रावर आक्षेप नका घेऊ गड्यांनो. माझी विनंती तुम्हाला. 9 लाख गायी त्या माणसाकडे, त्याची पोरगत आहे दुधाच्या चोऱ्या करतील. काय करावं, कसं करावं. गवळणी थक्क झाल्या. पण काही गवळणी म्हणल्या, बाई थांबून जमणार नाही, आपण मोर्चा काढला पाहिजे, आपली पगार वाढ झाली पाहिजे. 10-12 जणी एकत्रित झाल्या आणि यशोदेकडे गेले. यशोदे यशोदे कृष्णा सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, 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 गोकुळी राहावे का अवघ्या मिळून गौराणी जात होत्या मथुरे बाजारी. अवघ्या मिळून गौराणी जात होत्या मथुरे बाजारी. उभा कृष्ण वाटेवरी, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, राहावे का राहावे का जावे. गवळणी यशोदेला सांगू लागल्या, तुझ्या पोराला समजून सांग, दही दूध खाते बरं, खाऊ दे, खायची गोष्ट आहे, पण दया दुधाचा नासोडा करताय ना ग. जगातली कोणती माय अशी त्याला आपल्या मुलाचे गुन्हे खरे वाटेल. अरे मायचं हृदय तर एवढं चांगलं असतं गड्यानो. पोरानं डोळ्यासमोर जरी खून केला आणि पोलिसांनी विचारलं तुमच्या पोरानं खून केला, तरी ती माय सांगते नाही हो माझं पोरग निर्दोष आहे. यशोदा म्हणू लागली, तुम्हाला काही लाजा वगैरे वाटत्या का. बाळ सगुण गुणाचे ताने ग,